चला आज मराठी महिन्यांमध्ये येणाऱ्या सणांबद्दल थोडं जाणून घेऊया. The Learning Hub. चैत्र महिन्यातील सण गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा आरंभ आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस. या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते आणि आरोग्यासाठी कडुनिंबाची पाने व गूळ खाण्याची परंपरा आहे. रामनवमी श्रीरामांच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. वैशाख महिन्यातील सण. अक्षय तृतीया. हिंदू धर्मात अक्षय तृतीया किंवा अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले शुभकार्य आणि दान यांचे फळ कधीही नष्ट होत नाही. पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा, ज्याला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती असेही म्हणतात, हा बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र सण आहे. हा सण भगवान गौतम बुद्धांच्या जीवन प्रवासातील 3 प्रमुख घटना, जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण निधन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यात येणारे सण. वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा ज्येष्ठ महिन्यातील सर्वात प्रमुख सण आहे. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. आषाढ महिन्यात येणारे सण. आषाढी एकादशी. आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी किंवा महाएकादशी असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला हा सण साजरा होतो. या दिवसापासून विष्णू निद्रावस्थेत जातात आणि 4 महिन्यांच्या चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिन्यांसाठी शेषशायी होतात, म्हणजेच झोपी जातात. म्हणूनच याला देवशयनी एकादशी किंवा शयनी एकादशी असेही. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, हा हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात अत्यंत आदराने आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला, साधारणपणे जून-जुलै महिन्यात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील सण. नागपंचमी. नागपंचमी हा हिंदू संस्कृतीतील एक प्रमुख आणि पवित्र सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध, लाह्या आणि पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. हा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास आणि शेतकरी बांधवांच्या मित्राचे रक्षण करण्यास सांगतो. नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील, विशेषतः कोकण किनारपट्टीवरील कोळी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी समुद्र देवतेची म्हणजेच वरुण देवांची पूजा करून त्यांना नारळ अर्पण केला जातो. रक्षाबंधन. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचा प्रतीक असलेला एक प्रमुख भारतीय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी म्हणजेच संरक्षणाचा धागा बांधते, त्याच्या दीर्घायुष्याची व सुखाची प्रार्थना करते. या बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी, ज्याला जन्माष्टमी किंवा कृष्ण जयंती असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे. हा सण
भगवान विष्णूचा 8वा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील सण गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे, जो भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण मुख्यत्वे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो.